प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते आणि आमदार प्रसाद लाड हे दमणला गेले होते. ब्रूक फार्मा या कंपनीत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राला तुम्ही रेमडेसिवीर द्या म्हणून विनंती केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला परमिशन जर मिळाली तर आम्ही आमचा सगळा स्टॉक हा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत. त्यानुसार मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. केंद्रीय मंत्र्यांना सांगितलं की हे एक्सपोर्टर आहेत, त्यामुळे यांना परमिशन आपल्याला द्यावी लागेल. त्यांनी सांगितलं की केंद्रीय मंत्र्यांनी आम्ही यांचा टायअप करून देतो, म्हणजे त्या लायसन्सवर यांना अलाउड आहे म्हणून त्यांचा रेड्डीशी त्यांनी टायअप करून दिला आणि त्यानंतर ती सगळी प्रोसेस त्यांनी सुरू केली. आज त्यांचा जो काही माल तयार होता किंवा जो म्हणजे आधी त्यांनी केला होता जो त्यांना नियमाने देता येतो, त्याकरता त्यांना आपल्या FDAची परमिशन पाहिजे होती आणि तिकडच्या FDAची परमिशन पाहिजे होती. आम्ही ती परमिशन देखील मिळवून दिली. आमचा जो कागद आहे ही सगळी परमिशन त्यांची आम्ही त्या ठिकाणी मिळवून घेतली FDAकडे. आणि दुपारच्या वेळी मंत्र्यांचे OSD यांनी त्यांना फोन करून धमकी दिली की असं कसं तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावर आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर त्या ठिकाणी देऊन राहिलात. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला रात्री 9 वाजता मेसेज आला की 10 पोलीसचे लोक त्यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इथे आणलं. आणि म्हणून मग आम्ही या ठिकाणी आलो. आम्हाला आत्ता DCP असं सांगतायत की आमच्याकडे अशी इन्फॉर्मेशन होती की काही एक्सपोर्टर्सकडे 60,000 वायल्स आहेत आणि म्हणून आम्ही चौकशीला बोलवलं. आम्ही त्यांना स्पष्टपणे विचारलं की यांच्याजवळ आहे का, यांचा माल आहे का, याची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे का. त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला हे पत्र असं इश्यू झालं आहे, आम्हाला माहिती नव्हतं, FDAने आम्हाला असं पत्र इश्यू केलं आहे, कळवलं नाही. पण एकूणच याच्यामध्ये जे काही अगदी स्पष्टपणे दिसतं आहे की कशा प्रकारचं राजकारण आहे हे आम्ही त्या ठिकाणी मरमर करून जाऊन त्यांना महाराष्ट्राला द्या असं सांगतो आहे. जे काही रेमडेसिवीर येणार आहे ते महाराष्ट्रामध्ये येणार आहे. स्पेसिफिकली केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया यांनी ब्रूक फार्माला सांगितलं की तुमचं मॅक्सिमम प्रोडक्शन हे तुम्ही महाराष्ट्राला द्या आणि त्याची परमिशनही तुम्ही ती सगळी घ्या. आणि मी स्वतः आज तिथल्या FDAशी बोललो आणि हा माल महाराष्ट्रात आणायचा अशा वेळी त्यांना जे इथे आणून बसवलं होतं आता त्यांनी सोडलं आहे. त्यांनी आता असं आम्हाला सांगितलं की आम्ही अरेस्ट केलंच नव्हतं, आम्ही फक्त चौकशीकरता बोलवलं होतं. पण हे सगळं लक्षात येत आहे. दुपारी त्यांना मंत्र्यांची OSD काहीतरी फोन करून सांगतात आणि त्याच्यानंतर आमचे दरेकरजी त्या OSDशी बोलले आमच्याजवळ फोन रेकॉर्ड आहे, आम्ही तो काही देणार नाही, आम्हाला याचं राजकारण करायचं नाही आहे. पण हे जे काही चाललं हे योग्य नाही आहे. आम्ही महाराष्ट्राच्या हितात महाराष्ट्राला मदत करण्याकरता काम करतो आहे. लोकांना रेमडेसिवीर मिळत नाही आहे. आम्ही दमणमधून जाऊन रेमडेसिवीर महाराष्ट्रातल्या लोकांकरता आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि केवळ आम्ही तो प्रयत्न करतो आहे म्हणून अशा प्रकारे जर त्रास देण्यात येत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. आता त्यांनी सोडलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना अरेस्ट करणार नव्हतो वगैरे. आता आपण पोलिसांवर विश्वास ठेवूया, पण जी घटना घडली ती काही योग्य नाही. आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी ठरवलं की असं चालणार नाही. हे अशी दमदाटी करून जे आपल्याला रेमडेसिवीर देत आहेत आणि कायद्याने देत आहेत, सगळे नियमांचं पालन करून देतात, केंद्र सरकारची परमिशन, राज्याची परमिशन घेऊन देत आहेत, त्यांना जर त्रास देण्यात येत असेल तर हे काही मान्य होणार नाही. आप सभी लोग जानते हैं कि 4 दिन पहले हमारे विधान परिषद के विपक्षी नेता प्रवीण दरेकर और विधायक प्रसाद लाड ये दमन में गए थे. ब्रूक फार्मा में जाके उन्होंने वहाँ पर उनको निवेदन किया कि आपका प्रोडक्शन आप महाराष्ट्र को दीजिए. उन्होंने कहा कि प्रोडक्शन कर सकते हैं लेकिन हमको एक्सपोर्ट का लाइसेंस है, जब तक हमको परमिशन नहीं मिलती तब तक हम ये माल नहीं दे सकते. तो मैंने स्वयं फिर केंद्र सरकार में आदरणीय मनसुखभाई मांडविया जी से बात की. मनसुखभाई मांडविया जी ने उनका टाइप रेड्डीज से कर दिया ताकि उनके लाइसेंस पर ये प्रोडक्शन कर पाए. उसके बाद उनके पास जो कुछ प्रोडक्शन था हमने उनको कहा कि आप तुरंत महाराष्ट्र के लिए हमको उसको दीजिए. उन्होंने कहा उसकी सारी परमिशंस लेनी पड़ती है. हमने यहाँ की FDA की परमिशन उसमें ली, हमारे पास वो परमिशन की कॉपी है. वहाँ की FDA से हमने बात की, उनको हमने कहा कि भाई स्वयं हमको मंत्री जी ने उसकी परमिशन दी है, कल उनकी परमिशन हमको उन्होंने कहा कि हम दे रहे हैं. और ये सारा जो कुछ माल अभी ज़्यादा नहीं था, जो कुछ माल मिल सकता था हम महाराष्ट्र में लाने वाले थे. आज दोपहर में हमारे जो FDA के मिनिस्टर साहब हैं उनके PA ने OSD उन्होंने उनको फ़ोन करके एक प्रकार से धमकी दी कि ऐसे कैसे आप इनको माल दे रहे हो और हमको माल आपने देना चाहिए, इनको कैसे दे रहे हो. और उसके बाद प्रवीण दरेकर जी ने भी उनसे बात की, हमने उसको रिकॉर्ड कर लिया है. तो उसके बाद रात को 9 बजे 10 लोग उनके घर जाते हैं, उसको उठा के लाते हैं यहाँ पर. और जब हमने यहाँ पर आकर पूछा तो अब DCP हमको ये कह रहे हैं कि भाई हमने तो केवल हमको कुछ इंटेलिजेंस मिला था कि कुछ एक्सपोर्टर्स के पास 60,000 वायल्स है और इसलिए हमने उसकी जानकारी लेने के लिए. मैंने बोला स्पेसिफिक आपके पास इनके पास कितना ऐसा कुछ आया है या इनके एक्सपोर्टर के पास है,
कोई आपके पास बोले नहीं। फिर उन्होंने कहा कि हमने उनको लेटर भी दिखाया कि एफडीए ने इनको परमिशन दिया, तो उन्होंने कहा ये लेटर हमको कम्युनिकेट ही नहीं हुआ था। इस प्रकार से वो जो कि उनको कहना था उन्होंने कहा। लेकिन ये जो सारी राजनीति चल रही है ये बहुत गलत राजनीति है। हम महाराष्ट्र के लिए प्रयास कर रहे हैं। उल्टा मनसुख भाई मांडविया जी ने इनको ब्रुक फार्मा को बताया कि आपका प्रोडक्शन फुल स्केल पे जाएगा तो आप मैक्सिमम प्रोडक्शन ये महाराष्ट्र को दीजिए। इतना उनके कहने के बाद और उन्होंने हामी भरने के बाद अगर इस प्रकार से उनको प्रताड़ित किया जाता होगा तो मुझे लगता है कि ये तो बहुत गलत बात है। और इसलिए आखिर मैं यहाँ पर आया। अभी उन्होंने उनको छोड़ दिया, उन्होंने कहा हमने इनको अरेस्ट किया ही नहीं था, हमने तो सिर्फ पूछताछ के लिए बुलाया था। ठीक है, जो भी होगा, लेकिन ये परिस्थिति जिस प्रकार से हुई है गलत है। सर, जो महाराष्ट्र को मिलना चाहिए उसे केंद्र सरकार रोक रही है, प्रोवाइड नहीं करा रही है, राजनीति कर रहे हैं। देखिए, नवाब मलिक और कुछ मंत्री, इनको लोगों से कोई लेन देन नहीं है। लोग जीते हैं या मरते हैं, इनको केवल कोरी राजनीति करनी है, इनको नरेटिव सेट करना है। इनको लोगों से कोई लेन देन नहीं है, नरेटिव से लेन देन है। मनसुख भाई मांडविया ने तुरंत ट्वीट करके उसका जवाब भी दिया। उनको मांगा, वो कुछ नहीं दे पाए। उन्होंने एक पत्र जो ट्वीट किया वैसे के वैसा सेम डुप्लीकेट पत्र महाराष्ट्र ने इशू किया है, वो भी हमने ट्वीट किया हुआ है। कोई अंतर नहीं है। जैसा प्रश्न गुजरात के एफडीए ने निकाला वैसे महाराष्ट्र के हर स्टेट के एफडीए ने निकाला है। तो झूठ बोलो और अपने ऊपर की जिम्मेदारियां दूसरे के कंधे पर डालो। अभी समय यह है, केंद्र सरकार मदद कर रही है, राज्य सरकार केंद्र सरकार ने मिलकर लोगों को मदद कर रही है, पर इनको उससे लेन देन, इनको राजनीति करनी है।